नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामीज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत, पौष्टिक आणि घरगुती चव असलेला चणा मसाला. प्रोटीनने भरपूर आणि खायला खूपच चविष्ट अशी ही रेसिपी रोजच्या जेवणासाठी पण परफेक्ट आहे. आणि घरात सहज उपलब्ध असलेल्या मसाल्यांमध्ये बनणारा हा चणा मसाला इतका स्वादिष्ट होतो, की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल. तर चला वेळ न घालवता सुरू करूया आजची ही सोपी आणि टेस्टी रेसिपी. तर चणा मसाला बनवण्यासाठी आपल्याला भिजत घातलेले चणे लागतील. इथं बघा हरभरे, चणे म्हणजेच आपले हरभरे ते मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि नंतर दुसऱ्या दिवशी ना त्याला बांधून ठेवलं होतं दिवसभर. तर बघा थोडे-थोडे मोड सुद्धा आलेले आहेत. सोबतच आपल्याला मसाला करण्यासाठी कांदा आणि खोबरं लागणार आहे. एक कांदा घेतलाय, थोडंसं खोबरं घेतलाय. आता सर्वात आधी आपण ना चणे बॉईल करून घेऊया कुकरला. त्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथं बघा कुकरमध्ये मी बॉईल करायला ठेवले आहेत. त्याच्यात थोडं मीठ टाकून बॉईल करायला ठेवले. आता 3 शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण मसाला तयार करूयात. आपण चणा मसाला बनवतोय म्हणून इथं मी कांदा खोबऱ्याचं वाटण करते. तर इथं बघा 3 चमचे मी खोबरं घेतलं आहे. हे छान मस्त गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं. असं बघा सोनेरी होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आणि नंतर कांदा पण असाच छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा. आणि इथं बघा आपलं खोबरं आता छान भाजून झालं आहे. आता कांदा भाजून घेऊया. कांदा भाजताना थोडं तेल टाकून भाजा म्हणजे लवकर छान होतो कांदा. तर इथं बघा आता कांदा पण मी असाच भाजून घेते मस्त सोनेरी कलर येईपर्यंत. कांदा आणि खोबरं छान भाजलं गेलं ना, की यामुळे मसाल्याला एकदम छान खमंग चव येते आणि हा स्टेज खूप इम्पोर्टंट आहे. जितकं छान भाजलं जाईल तितकी ग्रेव्ही आपली टेस्टी होणार आहे. त्यामुळे ना कांदा खोबरं छान भाजायचं, जास्त जळू पण नाही द्यायचं, नाहीतर आपल्या मसाल्याला कडू चव येते. तर इथं बघा आता कांदा सुद्धा मस्त भाजून झालाय. बघा सोनेरी झालाय. आता याला त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता ना इथं अजून मी थोडे मसाले घेतले आहेत. एक मोठी विलायची, एक हिरवी विलायची आणि थोडीशी दालचिनी. सोबतच 1 चमचा खसखस घेतलाय, पण खसखस ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीही चालतं. त्याच्यामुळे ना ग्रेव्ही छान होते म्हणून मी इथं खसखस घेतलाय. आता खसखस भाजून झालं, की ते पण त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि मसाला थंड करायला ठेवायचा. आता बघा आपला मसाला थंड झालाय. याच्यामध्ये मी ना लसण आणि अद्रक ॲड केला आहे, कोथिंबीर, अर्धा टोमॅटो सुद्धा घेतलाय, त्याच्यामुळे पण ग्रेव्ही छान होते. तर इथं बघा आता हे सर्व आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे हा मसाला. छान व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे, थोडंसं पाणी घालून आणि नंतर आपण फोडणी देणार आहे. तर इथं बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी ना हा वाटण मिक्सरला छान फिरवून घेते बारीक होईपर्यंत. आता इथं बघा आपलं वाटण सुद्धा तयार झालं आहे. आता आपण भाजीला फोडणी द्यायला घेऊया. तर कुकर आपला थंडा होतोय. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी साईडला ठेवला आहे कुकर थंडा करायला. आता एका कढईमध्ये ना 3-4 चमचे तेल घ्यायचं. तेल गरम झालं, की याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं, पाव चमचा हिंग घालायचा, कढीपत्ता घालायचा, हळद घालायची पाव चमचा, 1 चमचा लाल तिखट घालायचं. इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतला आहे. त्याच्यामुळे भाजीला छान कलर सुद्धा येतो. तर हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि नंतर आपला काय वाटून घेतलेला मसाला घालायचा. इथं बघा आता हळद आणि तिखट मी छान तेलामध्ये परतून घेतलं. त्यामुळे ना तिखट आणि हळद छान भाजलं जातं तेलामध्ये आणि भाजीला पण छान मस्त तर्री येते. आता वाटून घेतलेला मसाला घालायचा आणि हा मसाला ना मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता बघा व्यवस्थित मिक्स करून झाला, की असंच त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मध्ये थोडं पाणी घालून मी झाकण ठेवून पण याला 2 मिनिटं होऊ देणार आहे. तर इथं बघा आता थोडं पाणी घालते आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून याला मस्त होऊ देते, शिजू देते या मसाल्याला छान. त्यामुळे काय होईल ना मसाला छान शिजेल आणि मसाला मस्त तेल सोडायला लागेल. तर इथं बघा आता झाकण ठेवून आपण याला होऊ देऊ. आता आपला मसाला शिजतोय तोपर्यंत आपण कुकर ओपन करून बघूया. तर इथं बघा कुकर थंड झाला आहे. आता आपले चणे व्यवस्थित बॉईल झाले की नाही बघूया. 3 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या मी. तर इथं बघा आता एका चमच्यामध्ये असं घेऊन बघायचं आणि दाबून बघायचे सॉफ्ट झाले की नाही. तर या भाजीला ना मस्त सॉफ्ट असे चणे शिजलेले पाहिजे. तर इथं बघा आपले चणे छान शिजले आहेत. आता ना आपण बघूया आपला मसाला झाला का? तर इथं बघा अजून नाही झाला आहे. छान तेल नाही सुटलं आहे. म्हणून थोडं परत परतूया. याच्यामध्ये आता आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. तर इथं बघा 1 चमचा मी गरम मसाला घातला आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून परत याला परतून घेते आहे. अजून छान तेल सुटू देऊया. थोडंसं पाणी घालते आहे. पाणी थोडं कमी वाटलं. आपला मसाला लागायला नको म्हणून मी अजून थोडं पाणी घातलं. आता परत याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथं थोडी मी कसुरी मेथी पण घातली आहे. तर आता परत एकदा मी 2 मिनिटं झाकण ठेवते आणि मसाला होऊ देते. तर इथं बघा मी झाकण ठेवलं होतं आणि आता ओपन करून बघितलं तर मसाल्याला मस्त तेल सुटलं आहे. म्हणजे इथं परफेक्ट आपला मसाला भाजला गेला आहे.
आता काय करायचं आहे, आपले जे चणे आहेत ना बॉईल करून घेतलेले, त्याच्यातले थोडेसे चणे ना आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे आणि ते या ग्रेव्हीमध्ये घालायचे आहे. तर इथं बघा मी मॅशरनीच तसे चणे बारीक करून घेतले होते. तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता. याच्यामुळे काय होते ना, आपल्या चण्याच्या ग्रेव्हीला ना छान दाटसरपणा येतो आणि इथं बघा हे चणे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपण बॉईल करून घेतलेले जे चणे आहे ना, ते घालायचे. तर इथं बघा आता व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता आपण बॉईल करून घेतलेले चणे घालूया. चणे घातल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. तुम्हाला कशी ग्रेव्ही जास्त कमी हवी आहे त्यानुसार. इथं आणि पाणी जर घालायचं असेल ना, तर गरम पाणी घाला. त्यामुळे भाजीची टेस्ट चेंज होणार नाही. तशीच छान राहील जशी आपल्या मसाल्याला टेस्ट आलेली आहे. नाहीतर थंड पाणी घातलं तर मसाल्याची टेस्ट चेंज होऊ शकते. म्हणून कधीही भाजीमध्ये गरम पाणीच घालायचं आणि मीठ घालताना पण विचार करून घाला. म्हणजे आपण चणे बॉईल करताना पण मीठ टाकलेलं होतं. त्यामुळे ना मीठ जरा जपून वापरायचं. लास्टला मस्त कोथिंबीर घालायची आणि नंतर मीडियम गॅसवर याला 5 मिनिटं अशी उकळी काढून घ्यायची मस्त. आणि इथं बघा आपल्या भाजीला किती छान तर्री आली आहे. इथं रेडी झाली आहे आपली चना मसाला. हा चना मसाला ना तुम्ही पोळीसोबत, पुरीसोबत सुद्धा खूप छान लागतो आणि भातासोबत तर खूपच मस्त लागतो. आज मी मस्त गरम-गरम भातासोबतच हा चना मसाला खाणार आहे. आता आपण सर्व्ह करायला घेऊया. भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागतो. असा मस्त वाफाळलेला गरम-गरम भात आणि त्याच्यासोबत हा चना मसाला. वाह! काय कॉम्बिनेशन आहे आणि खूपच भारी सुद्धा लागते. टेस्ट खूप मस्त लागते. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच तुमच्या मसालेदार फ्रेंड्सला शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.